पुसायचं, तू सगळं पुसायचं. मी तुला सांगितलं होतं विकी तू पे तू पे तू पे, तू नाही ऐकला. सो हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड दिस इज मी. आणि आम्ही इथं दोघं जण उभा आहोत आणि आज मला खिचडी करायची आहे. आज दरवाजा खोलतोय मी आणि हिला मी बुक्का दिलाय, इमार खाल्ले आणि आम्ही आज खिचडी बनवणार आहे. तर आमचा आज रेसिपी तुम्ही बघून घ्या काय करायचं काय नाही. आणि पहिल्यापासूनच हिने इथे टमाटे कापून ठेवले, इथे लसूण कापून ठेवलेले आणि आमचा अंगार झालेला गॅस आणि याच्यामध्ये कोथिंबीर आहे आणि हिच्या डोळ्यामध्ये आसू आहे. तुम्हाला जर असेल नसेल दिसल इग्नोर करा. ओके चल पटकन जा. काय त्याचं बोल ना काय त्याचं कांदे. चला ओके. तर काहीच माझा एक ब्लॉग आलेला होता, तो हिला लुडो खेळायला दिला होता. ही लुडोमध्ये जिंकली होती, मी कॅरममध्ये जिंकलो होतो. तर त्या टास्कमध्ये मी मला एक टास्क दिला होता हिनी स्वयंपाक करायचा, तर मी स्वयंपाक नव्हता केला. तर फायनली आज स्वयंपाक करणार आहे मी. आणि तुम्ही बघा आज स्वयंपाक म्हटलं तर मी खिचडी करणार आहे. मला काही बाजरीची भाकर वगैरे चिकन बिकन काही येत नाही आणि आम्ही चिकन पण खाणार नाही श्रावणमध्ये. तर फायनली मी प्रोसेस करतोय आज खिचडी करायची. तर ओके भेटू पुढे. तर काय ही आहे मिरची, तुम्ही मिरची कधी बघितलं तर आज बघून घ्या. आणि हा एक कांदा. आज तुमचा भाऊ बनवणार आहे खिचडी. पहिले ही कांदा टमाटे कापून ठेवलेले आज मी आणि मिरची पण टाकू ना. बस 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 कापलेली आहे ती पूर्ण कापून तिखट. काय आपण कापणार आहोत कांदा. असं नसतो कांदा कापायचा ना. तर गाईज याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण आहे. लसूण थोडासा पेस्ट करायचं याच्यात आणि पेस्ट करणार आहे. स्टार्ट करू का. देख लो गाइस ये मैं क्या कर रहा हूँ. ओके ओके वरती कर ना माझ्याकडे दाखव ना. मैं इस माले को खिचडी करणार हूँ आज. स्टार्ट करू का. अँड गाइस मी फक्त अर्ध्या तासात ही खिचडी रेडी करणार आहे. तर तुम्ही बघा. बरोबर आहे का. थोडंसं नॉर्मल. गाईज मी माझ्या पद्धतीने खिचडी करणार होतो. तर ही घडी मला मध्ये डिस्टर्ब करते. तर मला असं होतं की मला खिचडी करायची नाहीये. मला खूप राग आलेला आहे. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. तर तुम्ही सांगा मी काय करू काय नाही करू का. हात किंवा नाही सांग. हा मग असं परत कधी बोलणार नाही ना. नाही बोल पटकन कॅमेऱ्यात बोल. मी नाही बोलणार की असं कर तसं कर असं. विकी जसं बनवेल तसं खाईल. फक्त मीठ कमी टाक मग मी खाईल. मीठ जास्त टाकलं तर तूच खाय. सॉरी बोल मला पटकन. सॉरी पप्पी नाही सॉरी बोल. सॉरी पटकन सॉरी बोल. सॉरी. ओके. तर गाईज मी तुम्हाला सांगितलं होतं की मी खिचडी करणार आहे आणि प्रॉपर खिचडी करणार आहे. तर तुम्ही माझ्या खिचडीचा तुम्ही फुल आनंद घ्या आणि तुम्ही बघा कशी खिचडी बनते काय नाही. बस ओके ओके. तर गाईज मी घेतलं याच्यामध्ये मीठ हळद आणि थोडासा मसाला आणि थोडीशी मिरची पावडर आणि थोडा गॅस पण घेऊन देतो. गाईज तुम्हाला जर माझा व्हॉइस येत नसेल तर प्लीज ऍडजस्ट करून घ्या तुम्ही. आणि हा गाईज थोडासा गॅस मी थोडासा वाढून दिलेला आहे. आणि इथं होतंय हे पूर्ण मेट मीन्स हे मसाला आहे पूर्ण एक हा रेडी होतोय. तर हा जे पण टाकून देतोय मी. ओके. तर गाईज मी याच्यामध्ये मिक्स करून देणार आहे बघा. ओके. आणि हा गाईज तुम्हाला जर मला चांगल्या हॉटेलमध्ये जॉब द्यायचा असेल तर प्लीज माझ्या नंबरला कॉल करा एक. आणि मला मी काही काम करत नाहीये तर मला तुम्ही जॉब देऊ शकता. बरोबर ना. ओय कॅमेरामॅन बरोबर ना. नाही हां नाही गरम लागतं ह्याच्यात. सो गाईज तुम्ही बघू शकता ही पूर्ण मसाला पूर्ण विरघळला आहे त्या कुकरमध्ये. आणि असं गोल 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 गोल. ओके. तर गाईज पूर्ण हा कुकरमध्ये पूर्ण जो पण मसाला होता तो पूर्ण मेल्ट झालेला आहे. आणि आता मला टाकायचं आहे तांदूळ डाळ आणि जे पण कापलेले आहेत बटाटा वगैरे डायरेक्ट टाकून देतो मी. सो कच्चा द्या.
आणि हा काय ते नाही का बोलतात की लग्न झाल्यावर, आणि हा काय ते नाही का बोलतात की लग्न झाल्यावर तू बायकोचा समजून घ्या तुम्ही तो बनणार आहे का. तर मी आज फायनली प्रूफ करून दाखवलेलं आहे. तर मला माझ्या बायकोनी आज खूप त्रास दिलेला आहे आणि मला मारून मला बोलली की तू खिचडी कर, तो तुझ्या वजा टास्क होता तो पूर्ण कर. तर मी रेडी झालेलो आहे. पण गाईज मला असं व्हायचं नाही आहे, मला राजासारखं राहायचं आहे. हां, आणि नेहमी मला बायकोलाच कामं लागायचे, मला काही काम करायचं नाही आहे. आणि तू राजाच आहे, राजाच राहणार आहे आयुष्यभर. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत राजाच राहणार आहे म्हणली ना. मी काय बोलतोय, काम मीच, मला घरचे कामं करायची नाहीये. आणि थोड्याच दिवसात तुम्हाला माझ्याकडनं खूप सारा एकदम गुड न्यूज येणार आहे. माझं काम कोणतं आहे, माझ्या कामाची प्रोसेस काय होणार आहे. आणि हा गाईस मी माधुरी सलामचा सनी देओल बनलेलो आहे, तुम्ही माझ्याकडे बघू शकता. आणि कारण की आज मी खिचडी केलेली आहे, मी खूप प्राऊड फील केलेलं आहे आज. आणि थोडंसं पाणी टाकून घेतो. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले मी थोडंसं आणि परत टाकून घेतो. सो गाईस फायनली मी खिचडीची फोडणी दिलेली आहे. आणि ह्याला बोलतात कुकरचं झाकण. आणि या घरात एकट्या बाईला बघून शिट्ट्या मारणार आहे थोड्याच वेळात. गाईज माझी रेसिपी मी कम्प्लिटली केली आहे आणि मी खिचडीचा जो टास्क होतो माझा पूर्ण केलेला आहे. आणि बस थोड्याच वेळात 3 शिट्ट्या झाल्यावर मी कुकर काढून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवतो मी खिचडी कशी झाली कशी नाही झाली. तर तुम्हाला खिचडी आवडली तर लाईक करा गाईज, आणि नाही आवडली तर कमेंट करा की नाही आवडली असं. आणि हा गाईज प्राऊड फील की मी आज खिचडी केली, बायकोचा जो टास्क होता तो मी पूर्ण केला. बस गाईज ओके. सो गाईज माझ्या कुकरची पहिली शिट्टी रेडी होणार आहे. शिट्टी वाजते नाही फक्त कॅमेरा. ओके, तर गाईज पहिली शिट्टी कंप्लीट झाली आणि सेकंड शिट्टीचा वेट करतोय मी. 3 शिट्ट्या ना, 3 शिट्ट्या द्यावं लागतात ना. पहिली झाली आणि हा गाईज पहिली शिट्टी रेडी झाली आहे. आय मीन वाजली पहिली शिट्टी, तर सेकंड शिट्टीचा मी लगेच वाजणार आहे. एवढी फास्ट प्रोसेस. वाज 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 वाज. हा गाईज तुम्ही बघू शकता दुसरी शिट्टी वाजली आहे. आता फक्त तिसऱ्या शिट्टीचा वेट करतो, लगेच वाजू राहिली ती तिसरी. मम्मी म्हणायची मालेगावला पाऊस नाही आहे. मी आल्यापासून एवढा कंटिन्युअसली पाऊस पडतोय ना की आम्हाला दोघांना बाहेर जायला सुद्धा मिळत नाही आहे. विकी हेअरबँड लावतोय का तू? भारी आहे. झाले ना 3 शिट्टी झाली ना विकी? बंद कर. 3 शिट्ट्या कम्प्लिटली झालेल्या आहेत आणि खिचडी पण रेडी झाली असणार. आणि खिचडीचं हे आहे ना वरती करावं लागतं.
गाईस तुम्ही मुंबईच्या लोकलला बघितलं असेल की मुंबईची लोक जशी स्लो 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 जाते ना तसं हा फॅन स्लोली 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 वाढतोय. तर गाईस थोडीशी खिचडी तुम्ही आता बघू शकता, मी जस्ट ओपन केलेलं आहे आणि अशी खिचडी झालेली ही. गाईस खिचडी रेडी झालेली आहे आणि कुकर मी आणतोय आणि बस उद्या खिचडी. वेट अजून काय आणायचंय? सगळं जे जे तू बनवलं. तर गाईज मी जस्ट कुकर आणलेलं आहे आणि आता आणतो प्लेट. तूप आहे त्याच्यात. नाटक करत राहशील ना. तूप पडलं तर डबलचं काम मला. पण मग ते पडलं तर मला सांग. मला परत आणायचं ते. आता ते सगळं तू पुसायचं. तू सगळं पुसायचं. मी तुला सांगितलं होतं की तूप आहे तूप आहे तूप आहे. तू नाही ऐकला. आणि हे पा तुम्ही जेवढे सगळे. सॉरी गाईज मी खूप मोठी चुकी केलेली आहे आणि ते बोलतात ना जो भी बोलेगा सच की शिवाय झूठ नाही बोलेगा. तर मी खरं बोलतोय. तर मी आत्ताच जस्ट मी खूप मोठा गुन्हा केलेला आहे. सॉरी मला तसं करायचं नव्हतं पण माफ करा मला. आणि कॅमेरामॅन सॉरी मला तसं करायचं नव्हतं आणि सॉरी. आणि हा गाईज मी माझं प्लेट वगैरे आणले मी कुकरवर आणलं आहे आणि राहिले अजून एक आयटम राहिलेलं आहे. तर मी पटकन घेऊन ये. सावकाश काय तर पडशील. ते तरी ऐक. हो श्रीखंड विकी आणि रुद्रचं फेवरेट. आणि हे काय आहे? अनियन. वाव अनियन. वाव कांदा बोलतात त्याला. अनियन तिकडे फॉरेनला. ओके कांदा. ओके कांदा. इंडियामध्ये कांदा बोलतात. ओके कांदा. ओके सो गाईज जसं की तुम्ही बघू शकता मी खिचडी जस्ट रेडी केलेली आहे. आणि हा गाईज माझा मजाक मस्ती फनीपणा मला खूप करायला आवडतं. मला माहिती आहे तुम्हाला गाईज तुम्हाला एखाद्या वेळेस असं वाटत असेल की हा येडासारखं काय करतोय असं काय करतोय. पण गाईज जी रियालिटी नाही बोलू शकणार त्याला. जे मला आवडतं फनीपणा करायला ते खूप सारं फनीपणा करतो मी घरात. आणि हा गाईज माझा जो टास्क होता तो मी ॲक्च्युली भाजीपोळी बनवणार होतो मी. पण भाजीपोळीचा मी थोडंसं इग्नोर करून दिला. भाजीपोळीचा जो टास्क होता तो मी नाही केला आणि मी खिचडी केलेली आहे. आणि हा गाईज मॅडमला पण 1 महिना सुट्टी आहे. तर मॅडम पण आलेली आहे आणि आता 1 महिना गणपतीपर्यंत इकडेच राहणार आहे ती. बघू पुढे गणपती झाली होती जॉब वगैरे तिला मी जाऊ देतो का नाही जाऊ देतो याचे 2 भरोसे. तर बस गाईज आता आलेली आय थिंक 4-5 दिवस झाले हिला मालेगावात आलेली आपल्या गावात आलेली आहे. आणि बस हा 1 महिना तर आम्ही खूप मजाक मस्ती करणार आहे. खूप फिरायला जाणार आहे. खूप चांगले फोटोज क्लिक करणार आहे. आणि आमचा फनीपणा तर राहणारच आहे कारण की आम्हाला हे नातं आयुष्यभर टिकवायचं आहे. ओके तर गाईज आमचा हा फनीपणा कंटिन्यू करणार आहे. आणि बस आमची खिचडीचा आम्ही खूप. आणि मला विकीच्या बर्थडेला विकीसाठी सरप्राईज आहे. अजून आमचं डिसाईड झालं नाहीये. 2 सरप्राईज आहेत. आणि हा गाईज माझा आणि हा गाईज जर तुम्हाला माहिती नसेल तर माझा बर्थडे कधी आहे. माझा नेक्स्ट महिन्यात 6 सप्टेंबर या तारखेला माझा हॅपी बर्थडे आहे. आणि गाईज त्या बर्थडेला मी स्वतः बी खूप सारा मोठा सरप्राईज बिग सरप्राईज आहे माझा. ते मी शो करणार आहे. आणि तुला पण काहीतरी द्यायचंय. मला काहीतरी द्यायचंय का. आणि आमची अॅनिव्हर्सरी पण आहे. आणि तू काय देणार आहे मला. मी तुला एक रोज देणार आहे. गुलाबाचा रोज देणार आहे. ओके. आणि हा गाईज मी तुम्हाला एक सांगू शकतो अजून एक गुड न्यूज आहे माझी. माझं बर्थडे आणि आमचं लग्न पण त्याच तारखेला झालेलं होतं. आणि आमची अॅनिव्हर्सरी पण 6 सप्टेंबरलाच आहे आणि बर्थडे पण 6 सप्टेंबरलाच आहे. मला हात दुखायला लागला कॅमेरा बघून.